अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर ठोस कारवाई कधी? समजतपत्र देऊन पोलीस प्रशासन झटकतेय हात. सामाजिक कार्यकर्ते कैलास गजर आक्रमक. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून केवळ समजपत्र देऊन हात झटकले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते कैलास गजर यांनी केला आहे. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे अवैध वाळू माफकांचे धाडस अधिकच वाढले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार. मिळालेल्या माहितीनुसार कैलास गजर यांनी जून 30 रोजी हसनाबाद पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर तब्बल 15 दिवसांनी म्हणजे जुलै 15 रोजी पोलिसांनी गजर यांना उत्तर दिले. मात्र या उत्तरात प्रत्यक्ष कारवाईचा उल्लेख करण्याऐवजी जुन्या गुन्ह्यांची आकडेवारी देऊन केवळ समजपत्राद्वारे बोळवण करण्यात आली. पोलिसांच्या या भूमिकेवर गजर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कागदावर समजपत्र दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र आजही अवैध वाळू वाहतूक विनासायास सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा दिले सविस्तर निवेदन. कायदेशीर लढ्याचा इशारा. पोलीस प्रशासनाच्या या औपचारिक आणि टोलवाटोलवीच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवत कैलास गजर यांनी हसनाबाद पोलीस निरीक्षकांना पुन्हा एकदा सविस्तर निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा व इतर वाहनांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत. वाळू माफकांविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी. केलेल्या ठोस कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा. प्रशासनाने जर ही अवैध वाहतूक तातडीने थांबवली नाही तर थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक SP यांच्याकडे दाद मागण्यात येईल. तसेच या अन्यायाविरोधात कायदेशीर लढा तीव्र केला जाईल असा इशाराही कैलास गजर यांनी दिला आहे. नागरिकांचे पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष व हसनाबाद परिसरातून रात्री अपरात्री चालणाऱ्या या अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था तर झाली आहेच, सोबतीने अपघातांचा धोकाही वाढला आहे. आता गजर यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर हसनाबाद पोलीस प्रशासन वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणती कठोर पावले उचलणार की नेहमीप्रमाणे डोळेझाक करणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.